तर पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी रविवार घातवार ठरला। कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत 4 पर्यटकांचा मृत्यू झाला। मृतांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे। आतापर्यंत एकूण 51 जणांना वाचवण्यात यश आले। रविवारी दुपारी 3:30च्या सुमाराला ही दुर्घटना घडली। यावेळी पुलावर 100हून अधिक पर्यटक आल्याची माहिती आहे। एनडीआरएफ कडून सध्या रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आले, मात्र कुणी व्यक्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती असल्यास पुन्हा ऑपरेशन सुरू करणार असल्याचं प्रशासनानं सांगितलं। काल दुपारच्या सुमाराला ही दुर्घटना घडली। यात 4घांचा मृत्यू झालाय, तर 51 जणांना वाचवण्यात यश आले। एकाच वेळी या जीर्ण झालेल्या पुलावर मोठ्या संख्येने लोक जमल्यामुळे हा पूल अक्षरशः त्याचे 2 तुकडे झाले आणि त्यानंतर पुलावर असलेले पर्यटक वाहून जायला लागले। 4घांचा मृत्यू झाला, तर वाहून जाणाऱ्या 51 जणांना वाचवण्यात यश आले। जोरदार प्रवाह पाण्याचा होता आणि त्यात हे सगळेजण वाहून जात होते। जवळपास 51 जणांना वाचवण्यात यश आले, मात्र अजूनही काही जण बेपत्ता असण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला जाईल। मात्र सध्या तरी रेस्क्यू ऑपरेशन एनडीआरएफनं थांबवलेलं आहे। गरज भासल्यास पुन्हा एकदा ऑपरेशन सुरू केलं जाईल। ज्या पर्यटकांना वाचवलं त्यांना प्रथमोपचार दिले जात आहेत तेव्हाची दृश्य आहेत। एनडीआरएफच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन या 51 जणांना वाचवले, तर 4घांचा मृत्यू झाला। 4घांमध्ये एका मुलाचाही समावेश आहे। पूल तुटता क्षणी जोरदार हलकल्लोळ माजला, आरडाओरडा सुरू झाला, तर पुलावरच्या 51 जणांना वाचवण्यात यश आले। पर्यटक मोठ्या संख्येने जमले होते, मात्र त्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था इथे तैनात नव्हती, त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोपही काही जणांकडून केला जातोय। मात्र हा पूलही जीर्ण झाला होता। हा पूल जीर्ण झाल्यानंतर आता ही दुर्घटना घडल्यानं राज्यातल्या अशा सगळ्याच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं गरजेचं आहे, असंही बोललं जातं। गाड्यांची ये-जा सध्या सुरू होती। काय झालं या रस्त्यावरून काय गाड्यांची ये-जा सुरू होती, नेमकं काय? अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांच्याकडून। दिलीप, आत्ताची परिस्थिती काय आहे? रेस्क्यू ऑपरेशन थांबवल्याचं कळतंय, मात्र काही जण बेपत्ता आहेत का? काय अपडेट्स? काल रविवारचाही दिवस होता आणि या नावाच्या सुट्टीमुळे जवळजवळ 100 ते 100 पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी आले होते आणि ते सेल्फीच्या नादात बरोबर मधात उभे असतात आणि त्याच्यातून ते सेल्फीच्या ह्याच्यात हा पूल जो आहे गेले 35 वर्षापूर्वीचा आहे आणि तो नादुरुस्त झाल्यानंतर बरेचशा वेळ सांगितले गेले, परंतु गाववाले जे लोक आहेत त्यांनी विनंती केली की हा पूल चालू ठेवा। मात्र काल एक दुर्घटना झाली, याच्यामध्ये 4 लोकांचा जो आहे तो मृत्यू झाला आहे, 51 लोक आहेत ते जखमी झालेले आहेत। काल जे मोठ्या शर्तीने एनडीआरएफ असेल, पोलिसांनी शर्तीने प्रयत्न करून हा पूल आता बाहेर काढलेला आहे। त्याच्यामध्ये बरेचसे लोक जे ते वाहून गेल्याची शक्यता आहे। मात्र रात्री जरी 11 वाजता ही रेस्क्यू टीमने जे थांबवलेलं आहे, मात्र आता काही वेळात आणखी चालू होईल असा अंदाज आहे, कारण की बरेचसे लोक वाहून गेलेले आहेत आणि ते वाहून गेलेले लोक जे आहेत ते कुठेतरी त्याचा रेस्क्यू जो आहे तो करण्याचा आता काही वेळानंतर प्रयत्न होणार आहे। ठीक, धन्यवाद दिलीप संपूर्ण माहितीसाठी। अपडेट्स तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत। तर काही पर्यटकांनी पुलावर दुचाकी नेल्यामुळे पुलावर वजन वाढत गेलं। आधीच या पुलावर मोठ्या प्रमाणात पर्यटक उपस्थित होते। दुर्घटनाग्रस्त पूल जीर्ण झाला होता। जास्त वजन सहन न झाल्यानं हा पूल कोसळला अशी सध्या प्राथमिक माहिती मिळते। पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणती उपाययोजना सुद्धा इथे नव्हती। मावळमधल्या कुंडमळाजवळील इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला। पूर्णतः पूल जीर्ण झाला होता। अगदी 35 वर्षापूर्वीचा हा पूल होता, मात्र इतक्या कमी कालावधीमध्ये जर पूल कोसळत असेल तर या पुलाच्या बांधकामाबाबत सुद्धा निश्चित प्रश्नचिन्ह उपस्थित होते। कुंडमळा पूल दुर्घटनेसंदर्भातले हे अपडेट्स पुन्हा थोड्या वेळामध्ये आता या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं जाणार आहे, कारण काही जण अजूनही बेपत्ता आहेत।
तर पूल कोसळला त्यावेळी नेमकं काय घडलं ऐकूयात ही दुर्घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांकडून. नेमकं काय झालं होतं, किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो. माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो. तर इकडनं आम्ही ह्या ब्रिजवरनं पलीकडं क्रॉस करून तिकडं बसलो होतो. निघण्याची वेळ झाली होती 3:30 वाजले असतील. तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला. जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो. तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते. इकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये होते आणि सगळीकडं इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता. म्हणजे 5-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होते. आणि जेव्हा तो ब्रिज कोसळला 4-5 जण त्या ब्रिजमधनं बाहेर फेकली गेली आणि बाकीची सगळी अडकली इथं. मग हळूहळू 2-4 करत सगळ्यांना ओढून वरती काढलं. एक पलीकडच्या बाजूने एक शिडी आहे तिकडनं सगळी बाहेर पडली आणि काही जण इकडच्या बाजूने बाहेर पडली. असा तो प्रसंग आहे. हा गावकऱ्यांनी लोकांनी त्यांच्या सोयीसाठी बांधलेला ब्रिज आहे. तर खरं तर इथं सिक्युरिटी लावली पाहिजे होती जेणेकरून नाही का हा अपघात टळला गेला असता. पण गाड्या